बघा किचन तयार झालं. पत्रा होता ती वर फरशी स्लॅब टाकलाय आणि मार्बलचा कडाप टाकलाय. किचन कट्टा मार्बलचा करून घेतलाय. इकडं वाढवून घेतलंय. इथं ओव्हन ठेवायचा आहे. इथून एवढं इकडं वाढवून घेतलंय. मार्बलचा कडाप किती छान दिसतोय बघा. बाकीचं काय केलं नाही, फक्त फरशी स्लॅब टाकलाय आणि मार्बलचा किचन कट्टा करून घेतलाय. माझा पहिला किचन कट्टा हाईटला कमी होता, उंचीला कमी होता. आता हा किचन कट्टा वाढवून घेतलाय. इकडं जिथं माझी चूल होती ती चूल झाकून ठेवली. अजून जरा पाणी मारायला लागते कारण बाहेरून प्लास्टर केलंय. इकडं सुद्धा पत्रा होता ती इकडं सुद्धा स्लॅब टाकून घेतलाय. वॉशिंग मशीन आणून ठेवली, गिरण काय आणून ठेवली नाही कारण पाणी मारायला लागतं, पाणी सगळीकडे उडतं. तर असं हे किचनचं काम झालंय. हे बघा, पहिलं आतलं किचन असा स्लॅब झालाय घाण. वर पाणी मारण्यामुळं सगळं स्लॅबला खाली गळत होतं. कारण हे काय आतल्या रूमचा स्लॅब आहे, त्याच्यामुळं तो गळत होता. ह्या स्लॅबच्या वर रूम आहे. इथं बघा जास्त गळलं नाही. ह्या रूममध्ये थोडंसंच गळलंय. आमच्या भैयाचा पसारा सगळा आणून इथं ठेवलाय. ही भैयासाठी रूम केली आहे. भैयाचा लॅपटॉप, हे माझं पहिलं जुनं किचन. आता जत्राची साफसफाई करायची, पण तोपर्यंत काम होत नाही आमचं. जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत साफसफाई काही करू शकत नाही. आणि इकडं बघा, हॉल आमचा एकदम छोटा आहे. हा समोर दिसतोय तो बाहेरचा दरवाजा आहे. असा हॉल आहे बघा. हा स्लॅब बघा अजिबात गळला नाही कारण हा हॉलचा स्लॅब आहे, ह्याच्यावर रूम नाही. असं नवीन घर होतं त्यावेळेस स्लॅब गळत होता, मग पुन्हा स्लॅब फोडला आणि पुन्हा स्लॅब केला. हॉल फोडून हॉल मोठा करून घ्यायचा आहे. ही रूम फोडायची. ही एक भिंत आहे हॉलच्या आणि रूमच्या मध्ये, एकाच इटाची भिंत आहे, ती काढून टाकायची म्हणजे मग हॉल मोठा होईल. तर चला मी आता तुम्हाला वरचं बांधकाम किती झालंय ते दाखवते. बघा आमचा पसारा कसा पडलाय. पेट्यातनी वस्तू येते आणि पेट्या जड येत्या, खाली नेऊन तरी कुठं ठेवणार म्हणून इथंच ठेवल्या. त्या सगळी घाणच झाली या. 2-3 कणगी मोकळ्या करून खाली नेऊन ठेवल्यात. ह्या कणगीत हरभरा आहेत. हरभरा काय काढून ठेवता येत नाहीत कारण हरभऱ्याला भुंगा लागतो. बघा अजून काम चालू आहे. बाथरूमचा दरवाजा बाहेरून होता तो आतून घेतलाय. हे बघा अजून बरंच काम बाकी आहे. ही होती आमची पहिली रूम, अखंडी होती. ती आता इथं मध्ये पार्टिशन केलंय. इथं चौकट लावली. ही भैयाला रूम केली आणि ही असं बोळ आहे बघा.
आतल्या रूमला जायला. इकडं केले स्टोर रूम. आत्ताच मी इथलं सगळं धुवून काढलं, कारण इथं बघा कोबा केला आहे आम्ही. शेतकरी आहे म्हणल्यावर शेतीतलं सगळं अवजारं सामान सगळं ह्या रूममध्ये पडणार. मग इथं फरशी कशाला टाकायची. इथं कडाप काढलं आहे, ह्याच्यावर पत्रा आहे बरं का. कारण काय झालं, हे बघा खालच्या किचनवर तुम्ही जो मगाशी फरशी स्लॅब बघितला त्याच्यावर ही रूम काढली. बघा काय सुंदर निसर्ग दिसतोय ह्या खिडकीतनं. मी लावलेली झाडं सगळी दिसतात. कढीपत्त्याचं झाड आहे, अंजिराचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे. तर आता मी ही रूम धुवून काढली आहे, स्वच्छ केली आहे. आणि ह्या रूमवर बघा पत्रा होता, ह्याच्यावर आम्ही स्लॅब टाकला आहे. स्लॅब टाकून आज 15 दिवस झालं. आता फक्त एवढं प्लास्टर राहिलं आहे, बाकीचं सगळं बाहेरचं प्लास्टर झालं. आता आतून प्लास्टर राहिलं आहे. हे प्लास्टर झालं की दारं, खिडक्या आणि फरशी, आणि मग त्याच्यानंतर हॉल फोडायचा आहे. हॉल सगळ्यात शेवटला फोडायचा आहे. बघा हे कसा पसारा पडला आहे. झाकून ठेवला आहे तरी पण एवढा धुरळा झाला आहे, एवढी घाण झाली. कसा बी कुठं बी पसारा ठेवला आहे. शेतकरी म्हणलं की शेतकऱ्याला सगळं लागतं. शेती असली की कडधान्य असतात, डाळी डोळे असतात, डबं लागतात. आता हा सगळा पसारा झाडून पुसून स्वच्छ करून मला वरच्या रूममध्ये नेऊन ठेवायचा आहे. रस्त्यावर घर असल्यामुळं सगळा धुरळा पण येतो. आणि समोरच खडी वाळू टाकली आहे, तिथनं पण भरून आणताना सगळ्या अंगणात घाण होती. आज आमची गाडी गेली कॅन्टीनला, नाही तर इकडं गाडी उभी असती. ह्या फरशीला प्युअर्सला पण कलर देऊन घ्यायचा आहे. अजून बरंच काम शिल्लक आहे. पावसाळा येईल आमचं काम होईपर्यंत. तर आता मी बनवणार आहे आमच्या गावाकडच्या पद्धतीनं ज्वारीचं पीठ घालून चमचमीत असा लठ्ठवा बोंबील. आता ह्या बोंबलाच्या खंडक्या चांगल्या भाजून घ्यायच्या. बोंबलाच्या खंडक्या चांगल्या भाजून झाल्या की एका भांड्यात काढून घ्यायच्या आणि भांड्यामध्ये पाणी घालून बोंबलाच्या खंडक्या चांगल्या चोळून भिजत ठेवायच्या. म्हणजे बोंबील पटकन शिजतो आणि बोंबलावरचं मीठ निघून जातं. आता तव्यामध्ये तेल घालून घेतले. भरपूर चिरलेला कांदा घालायचा. जेवढा तुम्ही भरपूर कांदा घालाल ना तेवढा बोंबील खायला छान लागतो आणि बोंबलाला घट्टपणा पण येतो. आता हा कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगावर भाजला की जाडसर ठेचलेला लसूण घालायचा आणि लसूणसुद्धा या कांद्यासोबतच चांगला भाजून घ्यायचा. लसूण कांदा चांगला भाजला की एक टोमॅटो चिरून घालायचा. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची. आणि आता हे सगळं पुन्हा एकदा 2 मिनिट छान असं भाजून घ्यायचं. कोथिंबीरसुद्धा टोमॅटो कांद्यासोबतच घातली की बोंबीलसुद्धा छान लागतो. आता पाव चमचा हळद घालायची आणि हळद पण थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो. हळद घातल्यामुळे बोंबलाला कलर छान येतो. आता मी हा बोंबील 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता. आता स्वच्छ धुवून घेतलेला बोंबील घालायचा आणि बोंबील या मसाल्यासोबत परतून घ्यायचा. 1 मिनिटभर या मसाल्यासोबत परतायचा, म्हणजे बोंबलाच्या आतपर्यंत हा मसाला मुरतो आणि बोंबील खायला छान लागतो. आता त्यानंतर 1 चमचा लसूण कांद्याची चटणी टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं, कारण बोंबलाला सुरुवातीचंच मीठ असतं, त्यामुळे मीठ बेताचंच घालायचं. आणि 1 मिनिटभर आता हे सगळं परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चिमूटभर ज्वारीचं पीठ घालायचं आणि आता ज्वारीचं पीठसुद्धा या मसाल्यासोबत
छान असं भाजून घ्यायचं. 1 मिनिटभर भाजलं तरी चालेल. हे छान 1 मिनिटभर भाजून झालं की आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आणि आता मंद गॅसवर 5 मिनिटे आपल्याला हा बोंबील शिजवून घ्यायचा आहे. तर बघा 5 ते 6 मिनिटे हा बोंबील मसाला छान शिजवून घेतला आहे आणि इथे आपला मस्त असा हा बोंबील मसाला तयार झाला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.